नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जलजीवनचा कोट्यावधीचा गाडा आणि अभियंते दुचाकीवर. सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहेत. मात्र अनेक महिन्यांपासून निधीच नसल्याने कामे ठप्प आहेत. दुसरीकडे कंत्राटी वाहन चालक कर्मचाऱ्यांना डिसेंबर पासून वेतनच मिळाले नसल्याने त्यांनीही काम बंद ठेवलं आहे. परिणामी वाहने थांबून असून विभागाच्या प्रमुख प्रभारी कार्यकारी अभियंता सोनाली पाटील यांच्यावर दुचाकीवरून गावोगावी फिरून कामाची पाहणी करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हाभरातील शेकडो पाणीपुरवठा योजनांची जबाबदारी आहे. या कामाच्या देखरेखीसाठी कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच इतर अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने वाहने व वाहनचालक उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शासनाकडून निधी न मिळाल्याने डिसेंबर महिन्यापासून या सर्व वाहनचालक व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलं आहे. तब्बल 8 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून काम बंद केलं आहे. वाहन चालकांनीही वाहने उभी केल्याने विभागाचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झालं आहे. वाहने उपलब्ध नसल्याने कार्यकारी अभियंता सोनाली पाटील यांना दुचाकीवरून प्रवास करून योजनांची पाहणी करावी लागत आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची ही परिस्थिती यापेक्षा वेगळी नसून त्यांनाही स्वतःच्या वाहनांचा वापर करावा लागत आहे. पावसाळ्यात दुर्गम भागात जाऊन पाहणी करताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होत असताना दुसरीकडे या विभागांकडे अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी अधिकृत वाहनही उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.